नमस्कार मित्रांनो, आणीबाणी विषयक आपण बघतो आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आणीबाणीचे 352च्या अंतर्गत जी राष्ट्रीय आणीबाणी आहे त्याचे परिणाम काय होतात त्याच्या बाबतीत सुरुवात केलेली होती आणि काही परिणाम आपण बघितलेले होते केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भाने. आता पुढचा परिणाम आपल्याला बघायचा आहे की लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा ज्या असतात त्यांच्या कालावधीवर काय परिणाम होतो. नॉर्मली तुम्हाला माहित आहे की लोकसभेचा कालावधी जो असतो, कार्यकाल असतो, हा नॉर्मली 5 वर्ष असतो. राज्यांच्या विधानसभा असतात त्यांचाही कालावधी नॉर्मली 5 वर्ष असतो. जी राज्यसभा असते तिचा काही कालावधी नसतो, कारण ते कायम स्वरूपीचं सभागृह आहे. त्याच्यामध्ये कंटिन्युअसली लोक रिटायर होत राहतात आणि नवीन मेंबर्स त्याच्यामध्ये जात राहतात. सो कालावधीचा प्रश्न मूलतः कुठे येईल? कालावधीचा प्रश्न येईल लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभामध्ये. राईट? ओके. सो म्हणून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांच्या कालावधीवर काय फरक होतो? राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसद कायद्याद्वारे लोकसभेची मुदत एका वेळी 1 वर्षाने वाढवू शकते. की समजा आणीबाणी लागू झालेली आहे, राष्ट्रीय आणीबाणी कलम क्रमांक 352ची, आणि मध्येच लोकसभेची मुदत संपते आहे, पण आणीबाणीची परिस्थिती असल्यामुळे लोकसभेची निवडणूक घेणं शक्य नाही. तर मग अशा वेळी या लोकसभेची मुदत संपते आहे पण नवीन निवडणुका घेणं शक्य नाही, तर अशा वेळी 1 वर्षाने मुदत वाढवता येऊ शकते. एका वेळी 1 वर्षाने. ओके, एका वेळी 1 वर्षाने. ठीक आहे. असं करत करत लोकसभेची मुदत कितीही काळापर्यंत वाढवता येऊ शकते. समजा खूपच लांब, समजा युद्ध या आधारावर आणीबाणी डिक्लेअर केली गेलेली आहे आणि युद्ध हे सतत चालूच आहे आणि लोकसभेच्या निवडणुका घेणं खरोखर शक्य नाही, तर एका वेळी 1 वर्षाने वाढवली, पण त्या 1 वर्षाच्या काळात पण आणीबाणी संपुष्टात आणण्यासारखी परिस्थिती निर्माण नाही झाली, मग परत 1 वर्षाने वाढवता येईल, परत 1 वर्षाने वाढवता येईल, अशी कितीही वाढवता येऊ शकते. मात्र जेव्हा आणीबाणी संपुष्टात येईल तर संपुष्टात आलेल्या दिनांकापासून 6 महिन्यापर्यंतच असा वाढीव कालावधी अस्तित्वात राहील. ओके, म्हणजे समजा 1 वर्षापर्यंत वाढवलेली होती मुदत. इन द मीन टाइम परिस्थिती सुधारली आणि आता आणीबाणी रद्द झाली. तर आणीबाणी रद्द झाल्यानंतर त्या दिनांकापासून हा कालावधी फक्त 6 महिने राहील. म्हणजे समजा ओरिजिनल जो 1 वर्ष वाढवला होता तो 1 वर्षाचा कालावधी संपण्यासाठी अजून 8 महिने बाकी असतील, पण इन द मीन टाइम आणीबाणी रद्द झाली तर ते 8 महिने नाही चालणार. रद्द झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यानंतरची तारीख आधी येत असेल तर ती तिथे संपेल लोकसभेची मुदत, म्हणजे त्याच्या आत निवडणुका घेणं आवश्यक राहील. आता एक एक्झाम्पल घेतलं. समजा आणीबाणीची उद्घोषणा केली होती 1 मार्च 2022ला. ओके, 1 मार्च 2022ला आणीबाणी लागली होती आणि समजा अस्तित्वात असलेली जी लोकसभा होती त्या लोकसभेचे 5 वर्ष संपत होते 1 जून 2022ला. आता बघा, मार्च मध्ये आणीबाणी लागली आणि लोकसभेची मुदत जून मध्ये संपते आणि आणीबाणी चालू आहे. ओके, पण आता लोकसभेच्या निवडणुका घेणं शक्य नाही म्हणून 1 वर्षांनी मुदत वाढवली. मग 1 वर्षाने मुदत वाढवली लोकसभेची, म्हणजे लोकसभेची मुदत कुठपर्यंत वाढली? 1 जून 2023 पर्यंत वाढली. 1 जून 2022ला ती संपत होती लोकसभेची मुदत, 1 वर्षाने वाढवली म्हणजे 1 जून 2023 वाढवली. ओके, ठीक आहे. बट इन द मीन टाइम मधल्या काळामध्ये परिस्थिती सुधारली आणि आणीबाणी उठली. 1 जुलै 2022ला आणीबाणी उठून गेली. ओके, 1 जुलै 2022ला आणीबाणी संपुष्टात आली तर इथून 6 महिन्याचा कालावधी मोजावा लागेल. तर 6 महिने कुठे संपतात? 1 जानेवारी 2023ला. ओके, तर बघा, लोकसभेची मुदत 1 वर्षाने वाढवलेली होती, ती कुठपर्यंत वाढवली होती? 1 जून 2023. पण आणीबाणी मध्येच उठली आणि त्याच्यानंतर 6 महिन्याचा कालावधी कुठे संपतो? 1 जानेवारी 2023ला. मग 1 जून 2023 आणि 1 जानेवारी 2023 याच्यापैकी आधी येणारी तारीख कोणती आहे? 1 जानेवारी 2023, ती 6 महिन्यावाली. आणि त्याच्यामुळे ही आधी येणारी तारीख आहे, इथपर्यंतच लोकसभेची मुदत वाढेल. म्हणजे 1 जानेवारी 2023 पर्यंतच लोकसभेची मुदत वाढेल, जरी ती आधी 1 वर्षाने वाढवलेली होती
आणि ती तारीख यायला वेळ होता तरी सुद्धा या आधीच्या तारखेलाच लोकसभेची मुदत संपेल. ओके, म्हणजे त्या आत निवडणुका घेणं भाग राहील. ओके, क्लिअर, राईट. असेच बदल, एक्झॅक्टली सेम बदल हे राज्यांच्या विधानसभेच्या कालावधीमध्ये होतात. म्हणजे याच्यात आणखी सेपरेटली तीच गोष्ट रिपीट करण्याची गरज नाही, मी रिपीट करत नाही. लक्षात ठेवायचं की एका वेळी एका वर्षाने वाढवता येते, अशी एका वेळी एक वर्ष करत कितीही वाढवता येऊ शकते, पण ज्या तारखेला आणीबाणी संपुष्टात आली त्या तारखेपासून जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंतच ही राहते. ओके, क्लिअर. तर राज्याच्या विधानसभेमध्ये पण तेच, लोकसभेच्या ऐवजी फक्त विधानसभा असं म्हणायचं, दॅट्स ऑल. ओके, राईट. तर हे लोकसभा आणि राज्य विधानसभावरच्या कालावधीवर होणारे बदल आपण पाहिले. आता तिसरा महत्वाचा बदल, राष्ट्रीय आणीबाणीमुळे मूलभूत अधिकारांवर होणारे परिणाम, किंबहुना हा सगळ्यात महत्वाचा इश्यू असतो. मूलभूत अधिकारांवर, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर होणारे परिणाम हा अतिशय सिरियस मॅटर असतो. आणि जेव्हा जेव्हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर बंधनं येतात, नागरिकांचं बोलणं, नागरिकांचं अभिव्यक्त होणं, एखाद्या गोष्टीवर मत मांडणं, यावर ज्यावेळी बंधनं येतात तर ती फार सिरियस गोष्ट असते. आणि बऱ्याचदा असं होतं की जर अशी परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे आणीबाणी लागलेली नाहीये, आणीबाणी डिक्लेअर्ड नाहीये, पण तरी जर नागरिक जर बोलायला घाबरत असतील कोणाविरुद्ध, नागरिक जर व्यक्त व्हायला घाबरत असतील, नागरिक लिहायला घाबरत असतील, आपण कोणाविरुद्ध काही बोललो तर आपल्या विरुद्ध काही होईल अशी नागरिकांना भीती वाटत असेल, तर त्यावेळी आपण काय म्हणतो की ही अघोषित आणीबाणी आहे. म्हणजे आणीबाणीची घोषणा नाही केलेली, अघोषित आहे, पण आणीबाणी आहे. तर अघोषित आणीबाणी याचा अर्थ काय असतो? अघोषित म्हणजे घोषणा नाही केलेली, आणि आणीबाणी म्हणजे काय की नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क, बोलण्याचा हक्क हा सुद्धा मिळत नाहीये, किंवा वरवर कोणी म्हणत नाही की तुम्ही बोलू नका, पण कोणी काही बोललं तर त्याच्यावर काही कारवाई होत असेल तर त्याला आपण म्हणतो आणीबाणी. आणि त्याला मग आपण अघोषित आणीबाणी असं का म्हणतो? कारण आणीबाणीचा संबंध हा मूलभूत अधिकारांवरच्या बंधनांशी जोडला गेलेला आहे आधीपासून, आणि नुसतं भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये. कारण इमर्जन्सी प्रोव्हिजन्स या सर्व जगातल्या जवळजवळ सर्व कंट्रीजमध्ये आहेत. आणि आणीबाणी म्हणजे मूलभूत अधिकारांवर बंधनं, मूलभूत अधिकारांचं उल्लंघन, हे समीकरण बनून गेलेलं आहे सगळीकडे. आणि म्हणून जेव्हा नॉर्मल केसमध्ये पण आपण बोलायला घाबरतो, काही करायला घाबरतो, कोणाविरुद्ध मत व्यक्त करायला घाबरतो, आणि तसं केलं तर आपल्यावर काही कारवाई होईल वगैरे अशी भीती ज्यावेळी नागरिकांना वाटते, त्यावेळी त्याला आपण म्हणतो की अघोषित आणीबाणी आहे. म्हणजेच आणीबाणीचा संबंध हा मूलभूत अधिकारांवरच्या बंधनांशी जोडला जातो. आता ऑफिशियल काय बंधन आहे तर ते आपण बघू. याच्याशी संबंधित कलम आहेत 358 आणि 359. ओके, 358 आणि 359. आपल्याला आणीबाणीची कलम तुम्हाला माहितच आहे. 352 अधिक 4 356 अधिक 4 360. राष्ट्रीय आणीबाणी, घटनात्मक किंवा राज्य आणीबाणी, वित्तीय आणीबाणी, हे मधली जी कलम आहेत ती या वेगवेगळ्या कारणांसाठी आहेत. आता 358 आणि 59 जे आहे ते कशासाठी आहे? राष्ट्रीय आणीबाणी लादलेली असताना मूलभूत अधिकारांवर कोणकोणती बंधनं लादली जाऊ शकतात त्यांच्याशी संबंधित. कलम 358 म्हणतं की कलम 19 मधील 6 स्वातंत्र्यावर होणाऱ्या परिणामांशी ही संबंधित आहे. ओके, कलम क्रमांक 19. आणि 359 आहे ते 19 सोडून उरलेल्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. मात्र त्याच्यात 20 आणि 21 नाही. हे एक्सेप्शन आहे, ते अपवाद आहेत की 20 आणि 21 वर कोणत्याही परिस्थितीत बंधनं आणलेच जाऊ शकत नाही. सो एक लक्षात ठेवायचं की कलम 19 मधल्या 6 स्वातंत्र्यावर बंधनं आणणारा कलम आहे 358, आणि 19 सोडून इतर मूलभूत अधिकारांवर बंधनं आणणारा कलम आहे 359. पण याच्यात सुद्धा अपवाद आहेत 20 आणि 21. ओके, थोडक्यात काय, 358 आणि 59 मिळून सर्व मूलभूत अधिकारांवर बंधनं लादता येतात सरकारला,
फक्त 20 आणि 21 अपवाद, 20 आणि 21 अपवाद, 20-21 अपवाद पक्क ब्रेन मध्ये प्रिंट करून ठेवा की 20 आणि 21 कलमांवर बंधनं लादता येत नाही. ती कोणती ते आपण बघूच. पहिल्यांदा आपण बघू की कलम 19 मधल्या स्वातंत्र्यावर काय बंधन येतात किंवा काय होतं नेमकं. कलम 19 मधल्या मूलभूत अधिकारांचं निलंबन होतं. याला इंग्लिशमध्ये शब्द आहे सस्पेन्शन. हे सस्पेंड होतात म्हणजे काय, हे तात्पुरते रद्द होतात. सस्पेंड जेव्हा आपण असं म्हणतो ना, एखाद्या आता तुम्ही जर बातम्या बघत असाल, आपण डिसेंबरमध्ये आहोत, डिसेंबर 2023 मध्ये तो संसदेवर त्या 4 तरुणांनी संसदेमध्ये ते धुराचे फटाके फोडले वगैरे वगैरे. तर त्याच्यावर जे दुसऱ्या दिवशी खूप सारं लोकसभेमध्ये चर्चा झाली. तर 15 खासदारांना निलंबित करण्यात आलं. ते बोलत होते राज्यघटनेशी संसदेच्या सुरक्षेच्या बाबतीत हा जो सिरियस प्रश्न आहे त्याच्यावर ते बरंच बोलत होते, म्हणून त्यांचं निलंबन करण्यात आलं, सस्पेन्शन करण्यात आलं. म्हणजे काय, त्यांना कायमचं काढून टाकण्यात नाही आलं, त्यांची खासदारकी रद्द नाही झाली, तात्पुरते काही दिवसांसाठी ते संसदेत येऊ शकणार नाहीत. त्याला आपण म्हणतो सस्पेन्शन. एखादा अधिकारी सस्पेंड होतो म्हणजे त्याची जोपर्यंत चौकशी चालू आहे त्या विशिष्ट कालावधीपर्यंत त्याला ऑफिसमध्ये येऊ दिलं जात नाही. दिस इज सस्पेन्शन. ओके. आणि काढून टाकणं वेगळं असतं, त्याला आपण डिसमिसल म्हणतो. डिसमिस्ड म्हणजे काढून टाकलं कायमचं, या पद्धतीने. आता महुआ मोइत्रा या ज्या खासदार आहेत त्यांचं काय झालं, त्यांचं निष्कासन किंवा डिसमिसल म्हणजे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली होती, ती पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन नंतर ती परत आली. कारण काय, ती तात्पुरती रद्द म्हणजे ती त्यांची खासदारकी रद्दच झाली होती, म्हणजे ते कायमचेच खासदार म्हणून, कायमचे इन द सेन्स की त्या कालावधीपुरते. पण सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला, इन द सेन्स अजून फायनल निर्णय यायचा आहे, पण त्यांची जी शिक्षा होती त्याच्यावर तात्पुरती बंदी आणण्यात आली, म्हणून मग त्यांना परत घेण्यात आलं. सस्पेन्शन आणि डिसमिसल याच्यामध्ये हा फरक असतो. सस्पेन्शन म्हणजे तात्पुरतं एखाद्याला निष्कासित करणं, तात्पुरतं काही कालावधी करता. डिसमिसल म्हणजे कायमचं काढून टाकलं. तर मूलभूत अधिकारांचं निलंबन होतं म्हणजे सस्पेन्शन होतं, म्हणजे काही कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात त्यांना काढून टाकण्यात येतं, त्यांना रद्द करण्यात येतं. ओके. सो हे लक्षात ठेवायचं की त्यांचं मूलभूत अधिकारांचं निलंबन होतं. ओके. कलम 358 नुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित होताच कलम 19 मधील 6 स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार आपोआप निलंबित होतात. याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंबर 1, आपोआप, ऑटोमॅटिक, म्हणजे सरकारला कुठलाही स्वतंत्र आदेश किंवा राष्ट्रपतींना कुठलाही स्वतंत्र आदेश काढावा लागत नाही की 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे कलम 19 मधील 6 स्वातंत्र्य निलंबित करण्यात येत आहेत, असा स्वतंत्र आदेश काढावा लागत नाही. तर 358 ची आणीबाणी लागू झाली की आपोआपच, ऑटोमॅटिक ही 6 स्वातंत्र्य निलंबित होतात. म्हणजे ही स्वातंत्र्य आता नागरिकांना मिळत नाहीत तेवढ्या कालावधीपुरती. आपोआप, ऑटोमॅटिक. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरं इम्पॉर्टंट म्हणजे काय, 6 स्वातंत्र्य. कारण कलम 19 हे काय आहे, कलम 19 मध्ये नागरिकांचे मूलभूत स्वातंत्र्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. ओके. स्वातंत्र्याचे अधिकार कोणते आहेत ते स्वातंत्र्याचे अधिकार आपण बघू. हे जे वेबसाईटवर, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जो मराठीमध्ये जी राज्यघटना उपलब्ध आहे त्याच्यातच मी घेतलेला आहे. स्वातंत्र्याचा हक्क. ठीक आहे. कलम 19, भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. सर्व नागरिकास भाषण व अभिव्यक्ती यांचं स्वातंत्र्य. भाषण म्हणजे काय, बोलणे. भाषण म्हणजे सभेतलंच भाषण असं नाही, नॉर्मल सुद्धा बोलणे. अभिव्यक्ती म्हणजे व्यक्त होणे, ते कोणत्याही मार्गाने. मी लिटरली 2 मित्रांमध्ये बोलणं हे सुद्धा अभिव्यक्ती आहे. 10 जणांमध्ये बोलणं ही अभिव्यक्ती आहे. वर्तमानपत्रामध्ये लिहिणं हे अभिव्यक्ती आहे. रेडिओवर भाषण देणं ही अभिव्यक्ती आहे. टेलिव्हिजनमध्ये पॅनलमध्ये बसून चर्चा करणं ही पण अभिव्यक्ती आहे.
तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमणे, शांततेने म्हणजे गडबड करायची नाही आणि विनाशस्त्र, शस्त्र नको, असं एकत्र येऊ शकतात. म्हणजे ज्या वेगवेगळ्या सभा होतात, लक्षात घ्या मित्रांनो, घटनेचं संरक्षण करणं आणि घटनेतल्या मूलभूत अधिकार, घटनेने जे आपल्याला मूलभूत अधिकार दिले त्यांचं संरक्षण करणं हे इतकं महत्वाचं आहे. इमॅजिन करा की एक वेळ होती की जेव्हा भारत पारतंत्र्यात होता तेव्हा आपल्याला आपल्याविषयी सुद्धा बोलता येत नव्हतं, आपल्या देशाविषयी सुद्धा बोलता येत नव्हतं. काहीही बोललं तर देशद्रोही ठरवलं जात होतं. लोकमान्य टिळकांना देशद्रोही ठरवलं गेलं होतं, महात्मा गांधीजींना देशद्रोही ठरवलं गेलं होतं, पंडित नेहरूंना देशद्रोही, सगळ्यांना देशद्रोही. कशासाठी? तर आपल्याच देशाविषयी बोलतायत म्हणून देशद्रोही. म्हणून जेव्हा जेव्हा असं होतं की इतक्या कारणावर कोणाला तरी देशद्रोही ठरवलं जातं तेव्हा समजा की आपल्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा येते आहे. आणि वी मस्ट बी व्हेरी केअरफुल. अशा गोष्टींना आपण खूप लाईटली घ्यायला नको, कारण हे खूप वर्षांच्या तपस्येनंतर, खूप वर्षांच्या संघर्षानंतर, खूप जणांचं रक्त सांडल्यानंतर, पिढ्याच्या पिढ्या बर्बाद झाल्यानंतर मिळालेलं हे स्वातंत्र्य आहे मित्रांनो, की जे आपण ओपनली बोलू शकतो. आणि म्हणून आपण कुठेही आपलं बोलण्याचं स्वातंत्र्य डिफेंड केलं पाहिजे की यस, मी असं बोललो, अमुक बोललो म्हणून मला देशद्रोही ठरवू नका, अमुक बोललो म्हणून मी देशविरोधी आहे असं ठरवू नका, अमुक बोललो म्हणून मी देशप्रेमी नाही असं ठरवू नका. हे आपण ठासून सांगितलं पाहिजे, अगदी दोन मित्रांमध्ये असलो तरी सुद्धा. कारण हे स्वातंत्र्य आपल्याला घटनेने दिलेलं आहे. कोणी आपल्याला उधार दिलेलं नाही, कोणी आपल्याला उपकार म्हणून दिलेलं नाही, राज्यघटनेने दिलेलं आहे. आपण आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य आहे. मी तुम्हाला सांगितलंय प्रिॲम्बल म्हणजे आपली जी कॉन्स्टिट्यूशनचा सरनामा आहे, सरनाम्यामध्ये सुरुवातीचं वाक्य काय आहे? वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे ही राज्यघटना कोणी आपल्याला दिलेली नाही, आपणच आपल्याला दिलेली आहे, आपल्याला अर्पण केलेली आहे, आपण आपल्यासाठी बनवलेली आहे. आणि म्हणून हे स्वातंत्र्य महत्वाचे आहे. सो शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, राईट, अधिसंघ वा संघ किंवा सहकारी संस्था बनवण्याचा म्हणजे काय? थोडक्यात की वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स तयार करण्याचा, भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा. भारताची जी टेरिटरी आहे, जे क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये आपण मुक्तपणे फिरू शकतो. आपल्याला कोणाच्या परमिटची गरज नाही, आपल्याला ऑल इंडिया परमिट असतं, राईट. भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा. मी महाराष्ट्रामध्ये आहे, बंगलोरमध्ये जाऊन स्थायिक व्हायचंय, तर मला बंगलोरमध्ये कोणाची परमिशन नाही घ्यावी लागत की मी बंगलोरमध्ये येऊ का आणि राहू का. ओके, इनफॅक्ट कुठेही गरज नसते असं काही परमिशन घेण्याचा पूर्ण भारताच्या क्षेत्रामध्ये, राईट. ओके, सो ही जी 6 स्वातंत्र्य आहेत, या 6 स्वातंत्र्यांचं सस्पेन्शन होतं, निलंबन होतं. कधी? आणीबाणीच्या काळामध्ये. आणि म्हणून आणीबाणी इज नॉट व्हेरी सिम्पल थिंग. ओके, नेक्स्ट. त्यासाठी कोणत्याही वेगळ्या राष्ट्रपतींच्या आदेशाची किंवा संसदेच्या कायद्याची गरज नाही. मी म्हटलं ऑटोमॅटिक आहे. 352 ची उद्घोषणा झाली की ऑटोमॅटिक 19 संपलं, सस्पेंड झालं. नागरिकांच्या मूलभूत 6 स्वातंत्र्याचे बंधने अशा वेळी सरकारवर लागू होत नाहीत. जे आपले मूलभूत हक्क आहेत त्याच्यातला जो एक हक्क आहे 19, 6 स्वातंत्र्याचे हक्क, यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारवर असते. म्हणजे सरकारने अशा पद्धतीने आपले कायदे कानून, आपले अधिकार वापरले पाहिजेत की नागरिकांच्या या मूलभूत हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे. ओके, तर हे सरकारवर बंधन असतं. आणि त्याचं उल्लंघन झालं तर आपण कोर्टात जाऊ शकतो, सरळ सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. पण आणीबाणीच्या काळात हे सगळे स्वातंत्र्य सस्पेंड झाल्यामुळे, निलंबित झाल्यामुळे आता त्यांचा सांभाळ करणं याचं बंधन सरकारवर राहत नाही. याचाच अर्थ असा की नागरिकांच्या या 6 स्वातंत्र्यावर बंधने घालणारा कायदा किंवा कार्यकारी कृती सरकार करू शकते. म्हणजे एखाद्याला सरकार म्हणू शकते की अमुक असं भाषण तू देऊ नको, तुम्ही एकत्र येऊ नका, इथून तिथे जाऊन स्थायिक होऊ नका, इथे मुक्तपणे संचार करू नका, अशी बंधनं कायद्याने किंवा आदेशाने सरकार लावू शकतं.
आणीबाणीच्या काळात, कारण कलम 19 निलंबित होतं. एखादा कायदा किंवा एखादी कार्यकारी कृती ही या 6 स्वातंत्र्याचा संकोच करते किंवा 6 स्वातंत्र्याशी सुसंगत नाही म्हणून अशा कायद्याला किंवा कार्यकारी कृतीला न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही. कारण काय, नॅचरली कलम 19 सस्पेंड झालेलं आहे. तर सरकारने आमच्या भाषण स्वातंत्र्यावर बंदी आली याच्यावर न्यायालयात जाता येत नाही, कारण आता कलम 19 तेवढ्यापुरतं अस्तित्वात नसतं, सस्पेंड झालेलं असतं. मात्र राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात येताच मूलभूत अधिकारावरील हे निलंबन आपोआप संपुष्टात येतं. म्हणजे कलम 19 मधले सगळी 6 स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार नागरिकांना आपोआप मिळतात. त्यासाठी पण कोणत्या स्वतंत्र आदेशाची किंवा कायद्याची गरज नसते. जसे ऑटोमॅटिक सस्पेंड होतात तसं हे आटोपली काय, आणीबाणी संपुष्टात आली की त्या क्षणापासून, त्या दिवसापासून ही 6 स्वातंत्र्य परत मिळतात नागरिकांना. ओके, त्याच्यासाठी पण स्वतंत्र आदेशाची गरज नसते किंवा तेव्हापासून 1 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी असं काही नाही. ज्या दिवशी आणीबाणी संपली त्या दिवशी हे अधिकार ऑटोमॅटिक नागरिकांकडे परत येतात. कलम 19 सुसंगत नसणारा कायदा तेवढ्या सुसंगत नसणाऱ्या भागापुरता आपोआप रद्द होतो. समजा ज्यावेळी आणीबाणी लागू झाली होती त्या काळात नागरिकांच्या मूलभूत या कलम 19च्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा एखादा कायदा सरकारने केला असेल तर तो कायदा पण आपोआप रद्द होतो. कारण आणीबाणी रद्द झाली की तो कायदा पण आपोआप रद्द होतो. ओके, किंवा त्या कायद्याचा जेवढा भाग घटनेशी सुसंगत नसेल तो रद्द होतो. मात्र राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर देखील आणीबाणीच्या काळात कलम 19 मधील मूलभूत अधिकारांशी असंगत असणाऱ्या संसदीय कृतीला किंवा कार्यकारी कृतीला न्यायालयात आव्हान देता येत नाही. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की समजा आणीबाणी लागली, आणीबाणी लागल्यानंतर संसदेने कुठला तरी कायदा केला की जो कलम 19शी सुसंगत नव्हता. आणि आणीबाणीच्या काळात करू शकतं सरकार, आपण बघितलंय. किंवा एखाद्याने कोणीतरी काहीतरी भाषण दिलं ज्याच्यावर सरकारने बंदी आणली होती आणि त्या भाषणामुळे सरकारने आणीबाणीच्या काळात अटक केली कोणाला तरी. ओके, अशा सगळ्या काहीतरी ऍक्शन्स किंवा कायदे सरकारने केले आणीबाणीच्या काळात की जे कलम 19शी 6 स्वातंत्र्याशी सुसंगत नव्हते. झालं, पण त्यावेळी तो सरकारचा अधिकार होता, कारण घटनेत लिहिलेलं आहे की आणीबाणीच्या काळात कलम 19 निलंबित होईल. मग आणीबाणी संपली, तर आणीबाणी संपल्यानंतर समजा मी ठरवलं की मी कोर्टात गेलो की आणीबाणीच्या काळात मी अमुक एक भाषण केलं होतं म्हणून सरकारने माझ्यावर खटला भरलेला होता किंवा सरकारने मला 10 दिवस जेलमध्ये ठेवलं होतं, तर ही सरकारची कृती घटनाबाह्य होती म्हणून मी त्या कृतीला आव्हान देत आहे किंवा सरकारकडनं काहीतरी कॉम्पेन्सेशन मागतोय वगैरे असं केलं, तर असं चालणार नाही. कारण त्या काळात आणीबाणी लागू होती. त्या आणीबाणीच्या काळात तो कायदा करण्याचा सरकारला, संसदेला अधिकार होता किंवा ती ऍक्शन घेण्याचा सरकारला अधिकार होता. त्याच्या अंतर्गत ती ऍक्शन घेतलेली आहे. आता आणीबाणी संपल्यानंतर तिला चॅलेंज करता येणार नाही. थोडक्यात आणीबाणीच्या काळात कलम 19चं उल्लंघन करणारं किंवा त्याच्यावर बंधन आणणारी कुठलीही कृती किंवा कुठलाही कायदा हा नंतर चॅलेंज करता येत नाही. म्हणजे सरकारच्या त्या कृतीला किंवा त्या कायद्याला आपोआप घटनेचं संरक्षण मिळतं. ओके, राईट. तर या पद्धतीने ओके. सो हे झाले घटनेशी संबंधित हे मूलभूत अधिकारांवर येणारे. आता याच्यामध्ये 44व्या घटनादुरुस्तीने काही बंधनं लादण्यात आलेली आहे 19 वर. एक म्हणजे फक्त बाह्य आणीबाणीसाठी हे 19चं निलंबन लागू आहे. 6 स्वातंत्र्यावर जी येणारी बंधने आहेत ही 352 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित होतं आपल्याला माहिती आहे. पण 352 ची आणीबाणी ही तीन कारणांनी लावता येऊ शकते. एक, वॉर म्हणजे युद्ध. दुसरं म्हणजे एक्सटर्नल ॲग्रेशन म्हणजे परचक्र किंवा बाह्य आक्रमण. आणि तिसरं काय, तिसरं म्हणजे आर्म्ड रेबेलियन म्हणजे सशस्त्र बंड. राईट.
आता माहिती आहे आपल्याला की युद्ध आणि बाह्य आक्रमण किंवा परचक्र यांच्यावर लादण्यात येणाऱ्या आणीबाणीला आपण काय म्हणतो, बाह्य आणीबाणी किंवा एक्सटर्नल इमर्जन्सी. आणि या कारणाने सशस्त्र बंड या कारणाने लादण्यात आलेल्या आणीबाणीला आपण अंतर्गत आणीबाणी, ओके, इंटरनल इमर्जन्सी म्हणतो, बरोबर. तर 44व्या घटना दुरुस्तीने असं केलेलं आहे की फक्त या 2 कारणांनी लागू केल्या गेलेल्या राष्ट्रीय आणीबाणीला, म्हणजेच केवळ बाह्य राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळीच कलम 19चं निलंबन होईल. जर राष्ट्रीय आणीबाणी लावलेली असेल पण राष्ट्रीय आणीबाणी ही अंतर्गत कारणाने म्हणजे सशस्त्र बंड या आधाराने लावलेली असेल तर कलम 19 निलंबित होणार नाही. हे पक्क लक्षात ठेवा. ओके, ठीक. दुसरं अजून एक की कलम 19 मधले स्वातंत्र्यावर जी बंधनं लावणारी कायदे असतील, आपल्याला माहिती की त्यांना संरक्षण मिळतं, कारण काय, संसदेला अधिकार असतो ते कायदा करण्याचा. पण जर हा कायदा ऍक्च्युली आणीबाणीशी संबंधित नसेल, म्हणजे असं की बाबा, मी एकदमच साधं एक्झाम्पल देतो की युद्ध या आधारावर आणीबाणी लादली गेलेली आहे. समजा भारताचं कोणाशी चीनशी युद्ध सुरू झालंय आणि आणीबाणी लादलेली आहे. आता हे आणीबाणी लादलेली असताना समजा कुठल्याही माणसाने अमुक एक बिझनेस करू नये असा काहीतरी कायदा सरकारने पास केला. कुठलाही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, राईट. अमुक एक बिझनेस करू नये, पण समजा त्या बिझनेस करण्याचा न करण्याचा आणि राष्ट्रीय आणीबाणीचा काही संबंध नसेल तर अशा कायद्यांना संरक्षण मिळणार नाही न्यायालयाचं. ओके, म्हणजे जर तो आणीबाणीशी संबंधित नसेल तो कायदा तर संरक्षण मिळणार नाही. ओके, म्हणजे काय की आणीबाणीशी संबंध नसेल तर अशा कायद्याला संरक्षण मिळत नाही. त्याच पद्धतीने कायदा झाला तसंच कुठलीही कृती, सरकारने आणीबाणीच्या नावाने एखादी कृती केली पण त्या कृतीचा आणि आणीबाणीच्या कारणाचा पण काही संबंध नसेल तर अशा कृतीला सुद्धा संरक्षण मिळणार नाही. हे चेंजेस कोणी केलेले आहेत, कशाने झालेले आहेत, 44व्या घटना दुरुस्तीने 1978. कारण जी राष्ट्रीय आणीबाणी इंदिरा गांधीजींनी लावलेली होती त्याच्यानंतरचे हे बदल आहेत की याचा गैरवापर होऊ नये म्हणून हे सगळे हे आहे. ओके, राईट, ठीक आहे. आता आपण बघितलं कलम 358 मध्ये की कलम 19 वर लादली जाणारी बंधनं, आणि कलम 359 मध्ये आपण बघितलं होतं की 19 सोडून 19 मध्ये 6 स्वातंत्र्य आहेत, ते सोडून जे इतर मूलभूत अधिकार आहेत त्यांच्यावर बंधनं येतात. पण त्याच्यात अपवाद कोणता आपण बघितला, 20 आणि 21. ओके, सो कलम 359 नुसार राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकारांचे निलंबन राष्ट्रपती करू शकतात. आता बघा कलम 359 मध्ये काय आहे माहितीये का, 359 मध्ये असं आहे, 358 मध्ये तर सेपरेट 19चा उल्लेख आहे, आणि 359 मध्ये काय आहे की कुठल्याही मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं असेल तर नागरिक त्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागू शकत नाही. इफेक्टिव्हली याचा अर्थ काय झाला, इफेक्टिव्हली याचा अर्थ असा झाला की त्या सगळ्या मूलभूत अधिकारांचं निलंबन झालं. म्हणजे निलंबन झालेलं नाही पण म्हणजे तुम्हाला मूलभूत अधिकार आहेत पण त्यांचं जर उल्लंघन झालं तर तुम्हाला न्यायालयात जाता येणार नाही. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होईल पण तुम्हाला न्यायालयात जाता येणार नाही. म्हणजेच ते मूलभूत अधिकार एका प्रकारे निलंबितच झाले ना, मला त्याच्या विरुद्ध दादच मागता येत नाही, म्हणजे विषयच संपला, राईट. सो की याच्यामध्ये मूलभूत अधिकार निलंबित होत नाही. कलम 19 तर ऑटोमॅटिक निलंबित होतं ऍक्च्युअली.
इतर अधिकारांचं 359 नुसार इतर अधिकारांचं निलंबन होत नाही, पण त्यांचं उल्लंघन झालं तर न्यायालयात दाद मागता येत नाही. म्हणजे तो थोडक्यात काय की तोंड दाबून मुक्क्याचा मार असं होतं ते बेसिकली. ओके, आम्ही काही निलंबित नाही करत आहेत, पण तुमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर तुम्हाला न्यायालयात जाता येणार नाही. ओके, अर्थात या गोष्टी ऍक्च्युअल खऱ्या अर्थाने ज्यावेळी खरोखर आणीबाणी सदृश्य परिस्थिती असते, युद्ध वगैरे, त्यावेळी हे आवश्यक असतं. यावेळी खरोखर आवश्यक असतात. खरा प्रॉब्लेम कुठे असतो, जेव्हा सरकार आणीबाणी डिक्लेअर करत नाही ऍक्च्युअली, पण तरी सुद्धा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतं, नागरिकांच्या भाषण स्वातंत्र्यावर गदा आणतं. त्यावेळी खरी ती जी अघोषित आणीबाणी आहे ना, ती जास्त डेंजरस असते डिक्लेअर्ड आणीबाणीपेक्षा. डिक्लेअर्ड आणीबाणीच्या वेळी काही वेळा हे आवश्यक पण असतं, अर्थात ती डिक्लेअर्ड आणीबाणी योग्य कारणाने लावली असेल तर. ओके, सो 359 नुसार मूलभूत अधिकार निलंबित होत नाहीत, तर त्या अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार निलंबित होतो. काय निलंबित होतं? त्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार निलंबित होतो. पण कलम 19 मात्र निलंबित होता 358 मधला. थोडक्यात आपल्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी होत नाही असे नागरिकांना वाटले तरी ते न्यायालयात दाद मागू शकत नाही. ओके, थोडक्यात काय की कलम 19 सोडून, कलम 19चं तर निलंबन झालंच 358 नुसार, हे सोडून इतर कलमांमधल्या मूलभूत अधिकार फक्त नावाला अस्तित्वात राहतात. ते निलंबित होत नाही, पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही किंवा त्यांची पायमल्ली झाली तर नागरिकांना त्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार निलंबित होतो. ओके, राईट. आता कोणत्या मूलभूत अधिकारांच्या बाबतीत हा दाद मागण्याचा अधिकार रद्द होईल हे राष्ट्रपती त्यांच्या आदेशात नमूद करतात. लक्षात घ्या, कलम 19च्या बाबतीत आपण काय पाहिलेलं आहे की कलम 19 ऑटोमॅटिक निलंबित होतं. ऑटोमॅटिक, त्यासाठी राष्ट्रपतींच्या स्वतंत्र आदेशाची गरज नसते. पण 359 मध्ये जे इतर अधिकारांच्या बाबतीत न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार निलंबित होतो ते राष्ट्रपतींच्या आदेशामध्ये नमूद केलेलं असतं की बाबा कलम 22, कलम 23, कलम 24 यांचं उल्लंघन झालं तर न्यायालयात दाद मागता येणार नाही, असा आदेश राष्ट्रपती काढतील. ओके, ठीक आहे. या आदेशात नमूद न केलेल्या अधिकारांबाबत दाद मागता येते. समजा राष्ट्रपतींनी आदेश काढला आणि त्याच्यामध्ये फक्त 22, 23, 24 इतकं मेन्शन केलं तर मग 25, 26, 27, 28 यांच्या विरुद्ध दाद मागता येईल. ओके, राईट. याच्यात 19 समाविष्ट होत नाही कारण 19 तर ऑटोमॅटिक रद्दच झालेलं असतं 358 नुसार. ओके, ठीक आहे. आता हे कलम 359 नुसार जे निलंबन होतं हे संपूर्ण आणीबाणीच्या कालावधीसाठी किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठी देखील राष्ट्रपती लागू करू शकतात. म्हणजे संपूर्ण कालावधीसाठी, नाही तर मग की बाबा आणीबाणीच्या पहिल्या 1 महिन्यासाठी हे निलंबित होतील वगैरे असं, किंवा 2 महिन्यासाठी, नाही तर मग पूर्ण आणीबाणीसाठी पण. ओके, राईट. ओके, परत हे जे निलंबन आहे हे संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या काही भागासाठी पण लागू करता येऊ शकतं. ते राष्ट्रपती मेन्शन करतील. थोडक्यात राष्ट्रपती काय काय मेन्शन करतील त्यांच्या आदेशामध्ये की बाबा कोणत्या अधिकारांच्या बाबतीत न्यायालयात दाद मागता येणार नाही ती लिस्ट. ओके, त्या अधिकारांची लिस्ट, मूलभूत अधिकारांची लिस्ट. दुसरं, किती कालावधीपर्यंत, कधीपर्यंत हे निलंबन राहील, 1 महिने, 2 महिने का आणीबाणी चालू आहे तोपर्यंत, ते पण राहील. आणि तिसरं अजून काय राहील की संपूर्ण देशामध्ये हे लागू राहील निलंबन का कुठल्या फक्त पार्टमध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये, ते पण राहील. ओके, ठीक. या कलमानुसारचा राष्ट्रपतींचा आदेश हा संसदेच्या प्रत्येक सभागृहाच्या पटलावर मांडून त्याला प्रत्येक सभागृहाची मंजुरी मिळणे आवश्यक असते. 19 ऑटोमॅटिक रद्द होतं, त्याच्यामुळे त्याच्यासाठी कसलीच गरज नाही. पण 359 नुसार जे इतर अधिकारांच्या बाबतीत जे निलंबन होतं तो आदेश, राष्ट्रपतींचा आदेश हा संसदेच्या पटलावर मांडणं आवश्यक असतं आणि त्याला प्रत्येक सभागृहाची म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेची मंजुरी देखील आवश्यक असते. राष्ट्रपतींचा असा आदेश लागू असताना संसद असा कोणताही कायदा किंवा कार्यकृती करू शकते की ज्याच्यामुळे त्या आदेशात नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांचं निलंबन होऊ शकतं. ठीक. अशा कायद्याला अथवा कार्यकारी कृतीला, म्हणजे हे निलंबन करण्याचा जो आदेश आहे किंवा कृती आहे एखादी,
की ते संबंधित मूलभूत अधिकाराशी सुसंगत नाहीत, या आधारावर न्यायालयात आव्हान देता येऊ शकत नाही. ऑब्व्हियसली, कारण ते कलमच तसं आहे की न्यायालयात दाद मागण्याचा अधिकारच निलंबित होतो. ओके. राष्ट्रपतींचा असा आदेश ज्या दिवशी संपुष्टात येतो त्या दिवशी ही बंधने देखील आपोआप संपुष्टात येतात. ओके. मात्रच आपण नंतर बघू. मी आता कम्पेअर करतोय. कलम 19 वरची जी बंधनं होती 358 नुसार लादली गेलेली ती ऑटोमॅटिक होती. 359 वाली राष्ट्रपतींच्या आदेशाने होतात. जे कलम 19चे सस्पेन्शन असतं ते आणीबाणी संपुष्टात आली की ते ऑटोमॅटिक रद्द होतात बंधनं. आणि हे जे असतात हे कधी रद्द होतात की राष्ट्रपतींचा आदेश ज्या दिवशी संपुष्टात आला, राष्ट्रपतींचा जो आदेश असतो ना की हे निलंबित करत आहोत, तो आदेश ज्या दिवशी संपुष्टात आला त्या दिवशी त्या इतर यांच्यावरची बंधनं सुद्धा आपोआप रद्द होतात. आणि पुन्हा तेच की या कालावधीमध्ये सरकारने त्या पद्धतीचे जे कायदे केले असतील बंधन लादणारी किंवा कृती केली असेल त्यांना नंतर न्यायालयात आव्हान देता येत नाही. म्हणजे त्यावेळच्या कायद्यांना किंवा कृतींना संरक्षण मिळतं. ओके, राईट. आता 44व्या घटना दुरुस्तीमध्ये काय बंधनं लादण्यात आली तिकडे पण आपण बघितलं 358 रिलेटेड काही बंधनं लावली होती. याच्यावर पण काय केलं, याच्यात 20 आणि 21 याच्यावर बंधनं घालणारे आदेश राष्ट्रपती काढू शकत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, 19 वरची बंधनं तर ऑटोमॅटिक असतात 358 नुसार, म्हणजे 19ला बाजूला काढून टाका. उरलेले जे आहेत त्याच्यापैकी 20 आणि 21 वर राष्ट्रपती सुद्धा आदेशाने बंधनं लादू शकत नाहीत. हे कधी झालंय, 44वी घटना दुरुस्ती 1978. ओके, राईट. सो राष्ट्रपती काढू शकत नाही. हे काय आहेत कलम 20 आणि 21. ओके, मूलभूत अधिकारांचा डिटेल अभ्यास आपण नंतर करणार आहोत, पण इथे आपण मेन्शन घेऊया. प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस, म्हणजे एखाद्या गुन्ह्याबद्दल होणारी जी शिक्षा असते त्या संदर्भात काही मूलभूत अधिकार असतात. तर यांचं सस्पेन्शन होणार नाही, यांचं निलंबन होणार नाही. फॉर एक्झाम्पल, या कलम 20 मध्ये असं लिहिलेलं आहे की एकाच गुन्ह्यासाठी एखाद्या व्यक्तीला दोनदा शिक्षा केली जाणार नाही. एकच गुन्हा म्हणजे समजा एखाद्याने एक मर्डर केलं, एक्स माणसाचं मर्डर केलं, त्याच्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली, किंवा आपण समजू की 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्याच एक्स माणसाच्या मर्डरसाठी त्याला परत शिक्षा होऊ शकत नाही. पण त्याने वाय माणसाचं मर्डर केलं तर ती सेपरेट होईल, पण एक्सच्याच मर्डरसाठी दोनदा शिक्षा होणार नाही. दुसरं अजून की प्रत्येकाला स्वतःला गुन्हेगार सिद्ध करण्याचं स्टेटमेंट देण्याला राजी केलं जाऊ शकत नाही. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेल्फ इन्क्रिमिनेशन. म्हणून बघा, पोलिसांसमोर दिलेली जी साक्ष असते ती ग्राह्य धरली जात नाही. कारण असं त्याच्यामध्ये गृहीत धरलं जातं की कदाचित पोलिसांच्या प्रेशरमध्ये या माणसाने मान्य करून घेतला असेल गुन्हा, असं साधारणतः ॲझ्युम केलं जातं. म्हणून समजा एखाद्याने गुन्हा केला आणि पोलिसांसमोर जाऊन पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना त्याने गुन्हा कबूल केला, त्याचा न्यायालयामध्ये काही उपयोग नसतो. पोलिसांना ते पोलीस कस्टडीमध्ये त्याची इतर माहिती मिळवून, म्हणून मग ज्या शस्त्राने त्याने गुन्हा केला असेल ते शस्त्र शोधणं, त्याच्यावर याचे फिंगरप्रिंट्स आहेत का नाही ते बघणं, याचा मोबाईल जिथे समजा खून झाला असेल त्या खुनाच्या वेळी याचा मोबाईलचं लोकेशन तेच होतं का, त्याच्यानंतर समजा त्या माणसाचा ज्याने खून केलेला आहे त्याचा काही केस पडलेला असेल, काही त्वचेच्या पेशी पडलेल्या असतील, किंवा काही खरचटलं, झटापटीमध्ये खरचटलं असेल तर ते जीन शोधून काढून त्या ज्याचा खून झालेला आहे त्याच्याशी मॅच होत आहेत का ते बघणं, वगैरे वगैरे असे बाकीचे पुरावे गोळा करून गुन्हा सिद्ध करावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय की स्वतःला गुन्हेगार सिद्ध करणारं स्टेटमेंट द्यायला बाध्य केलं जाऊ शकत नाही त्याला. ओके, तर असं गुन्ह्यांशी संबंधित संरक्षणाचं हे कलम 20 आहे. याचं निलंबन होऊ शकत नाही आणीबाणीच्या काळात सुद्धा. आणि हे बघा, अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. ओके,
की एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज त्याला शिक्षा ठरवली जाणार नाही. म्हणजे ज्यावेळी त्या व्यक्तीने असं समजा की 2 वर्षापूर्वी समजा आपण असं समजूयात की गुटख्यावर बंदी लादलेली, बरोबर, महाराष्ट्रामध्ये. समजा यावर्षी बंदी लागली असं आपण ॲज्युम करू, बरीच वर्ष झाली बंदी लादून, यावर्षी बंदी लावली असं आपण समजू 1 एप्रिल 2023 पासून. त्याच्या पूर्वी बंदी नव्हती, ठीक आहे. तर 1 एप्रिल 2023 पूर्वी एखादा गुटख्याचं दुकान चालवत असेल, त्याच्याबद्दल त्याला आज शिक्षा करता येणार नाही, कारण त्यावेळी गुटखा बंदीचा कायदा नव्हता. जो कायदा त्यावेळी अस्तित्वातच नव्हता त्याच्याबद्दल त्या माणसाला आज शिक्षा करता येणार नाही. हा, मात्र 1 एप्रिल 2023 पासून बंदी आली आणि आता जर गुटखा विक्री केली तर आता शिक्षा होऊ शकते. पण 1 एप्रिल 2023 पूर्वीच्या ऍक्टसाठी नाही, कारण हा ऍक्ट आता आला. तर असे संरक्षण सगळे 20 मध्ये आहेत. 21 मध्ये काय आहे? प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. व्हेरी 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 इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचं कलम आहे. कलम 21, जीवित आणि स्वातंत्र्य, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. की कायद्याची प्रक्रिया पालन करूनच एखाद्याचं जीवित किंवा स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकतं, त्याच्या व्यतिरिक्त नाही. म्हणून एखाद्याला बघा की पोलिसांनी एखाद्या गुन्हेगाराला पकडलं की त्याला मला वाटतं 24 तास का 48 तास, मला नेमकं आठवत नाहीये, तेवढ्या तासांच्या आत न्यायालयासमोर उभं करणं गरजेचं असतं, कारण ती कायद्याची प्रक्रिया आहे. अन्यथा कोणीही कोणालाही उचलून नेलं असतं, पोलिसांनी 10 दिवस ठेवलं असतं. तसं चालत नाही. त्याला तुम्ही पकडलं, काही हरकत नाही, न्यायालयासमोर हजर करा, तुमची बाजू मांडा, याने काय गुन्हा केलाय काय नाही वगैरे वगैरे, मग न्यायालय ठरवेल तुम्हाला कस्टडी द्यायची नाही द्यायची वगैरे वगैरे. ओके. सो जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हेच कलम किती आहे? 21. आणि 20 काय? अपराधांबद्दलची शिक्षा. या दोन्ही कलमांवर राष्ट्रपती सुद्धा आपल्या आदेशाने आणीबाणीच्या काळात बंधनं लादू शकत नाही. क्लिअर? राईट. ओके. हा, हे तर झालं आपलं, बघून झालेलं आहे. हा, तर आता कलम 358 आणि 59 मधला फरक मी तुम्हाला बोलता बोलता बोललोच, पण तरी आपण बघून घेऊ. बघा, कलम 358 आणि कलम 359. 358 नुसार कोणते मूलभूत अधिकार रद्दबातल होतात, सस्पेंड होतात? कलम 19 मधले. 359 मध्ये 19 सोडून इतर, पण 20-21 नाही. 19 सोडून इतर सर्व, पण 20-21 नाही. म्हणजे 22 पासून पुढचे. ओके, यांच्याशी संबंधित आहे कलम 359. कलम 358 मध्ये काय होतं की आणीबाणी लागू झाल्याच्या दिवसापासून हे कलम 19 चे मूलभूत अधिकार आपोआप ऑटोमॅटिक रद्द होतात. पण 359 नुसार आपोआप रद्द होत नाहीत. आपोआप नाही, तर राष्ट्रपतींनी आदेश काढल्यावरच आणि त्या आदेशात नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांवरच फक्त बंधने येतात, आणि तेवढ्याच त्या कालावधीसाठी. कलम 19 मधले जे बंधन आहेत ते फक्त बाह्य आणीबाणी, म्हणजे युद्ध आणि बाह्य आक्रमण, अशा 2 कारणांनी जर राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल तरच लागू होतात, कलम 19 मधली. मात्र 359 मध्ये इतर मूलभूत अधिकारांवर जी बंधन लागतात ती अंतर्गत अशांततेच्या याच्यावर पण लागू शकतात. म्हणजे कलम 359 नुसार लादली जाणारी बंधनं ही बाह्य आणीबाणी आणि अंतर्गत आणीबाणी दोघांच्या बाबतीत लागू होतात. ओके, इकडे फक्त बाह्य आणीबाणी, म्हणजे 2च कारण, वॉर अँड एक्सटर्नल ॲग्रेशन. आणीबाणीच्या संपूर्ण कालावधीसाठी कलम 19 मधले मूलभूत अधिकारांचं निलंबन होतं. 358 नुसार जे 19 सस्पेन्शन होतं ते पूर्ण आणीबाणीच्या काळात असतं, कारण ते ऑटोमॅटिक असतं ना, तिथे काही कालावधी लिहिण्याचा वगैरे संबंधच नाही, आदेशाचाच संबंध नाही. जेवढ्या दिवस आणीबाणी असेल तेवढे दिवस ते सस्पेंड राहतील. इथे मात्र 359 मध्ये जे सस्पेन्शन होतं इतर मूलभूत अधिकारांचं,
ते राष्ट्रपतीच्या आदेशामध्ये नमूद केलेला कालावधी असतो तेवढ्यासाठीच होतं. तो कालावधी संपूर्ण आणीबाणीचा पण असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा कमी पण असू शकतो. हा कलम 19चं सस्पेन्शन संपूर्ण देशाला लागू होतं, पण 359 मधलं जे सस्पेन्शन आहे ते राष्ट्रपतींच्या आदेशात जो नमूद केलेला प्रदेश आहे तो संपूर्ण देश पण असू शकतो किंवा काही भाग देखील असू शकतो. पण 19चं जे सस्पेन्शन होतं कलम 358 नुसार ते संपूर्ण देशाला लागू होतं. हे कलम 19ला संपूर्णपणे लागू होतो, म्हणजे 19 संपूर्ण 19 नंबरचं कलम रद्द होतं. इथे मात्र 20 आणि 21 यांना लागू होत नाही, 20-21 सोडून इतरांना लागू होतं. राईट. त्याच्यानंतर कलम 19 मधल्या मूलभूत असे अधिकारांची सुसंगत नसणारे कायदे किंवा कार्यकारी कृती करता येऊ शकते. ओके. इथे सुद्धा इथे कलम 19 मधल्या आणि इथे जे अधिकार राष्ट्रपतींच्या आदेशात नमूद आहेत त्या आदेशात नमूद केलेल्या अधिकारांच्या बाबतीत सुसंगत नसणारा कायदा किंवा कृती करता येऊ शकते. याच्यात काही फारसा फरक नाही. ओके. आणि यांच्यातलं हे झाले सगळे फरक 358-59 मधले. आणि साम्य काय आहे? साम्य एकच आहे की मूलभूत अधिकारांशी सुसंगत नसणारे कायदे आणि कृती यांना मिळणारे संरक्षण हे ते कायदे आणीबाणीशी संबंधित असतील तरच मिळतं, की याच्याने जे कायदे केले जातात यांचं उल्लंघन करणारे ते कायदे दोन्ही बाबतीत 358 मध्ये पण 59 मध्ये पण जर ते संसदेने केलेले कायदे हे खरोखर आणीबाणीशी त्यांचा संबंध नसेल तर असे कायदे न्यायालय रद्दबातल ठरू शकते. ओके. हे साम्य आहे, दोघांच्या बाबतीत हे लागू होतं की जो कायदा केलेला आहे त्याचा आणि आणीबाणीचा काहीतरी संबंध असला पाहिजे. नाहीतर आणीबाणी लादली आहे म्हणून आपलं दुसरा राग काढायचा आणि दुसरेच कुठले तरी कायदे करायचे असं चालणार नाही. हे दोघांना लागू होतं, 358ला पण आणि 359ला पण. हे दोघांमधलं साम्य आहे. राईट. ओके. तर इथे आपण संपूर्ण आणीबाणीने परिणाम होणारे 352च्या राष्ट्रीय आणीबाणीने होणारे सगळे परिणाम संपवलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत आणीबाणी किती वेळा लागू केलेली आहे ते आणि पुढची जी राज्य आणीबाणी आहे आणि फायनान्शियल म्हणजे वित्तीय आणीबाणी आहे त्याच्याविषयी बघू. ओके. थँक्यू.